आदरणीय शरद जोशी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ देवान, वामनराव चटप, शैलाताई, सरोजताई, कैलाशी तंवर, अरुण भाऊ, प्रेक्षकांना सर, डॉक्टर इसनकर साहेब, डॉक्टर आपले निळकंठराव चौधरी आणि माझ्या सर्व शेतकरी भावांनो आणि माय बहिणींनो, आज या ठिकाणी हा जो सोहळा झाला, मला अनेकदा हा प्रश्न विचारला गेला, याच्यानंतर विचारला जाणार आहे, कारण मला जो पुरस्कार मिळाला तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि त्याची फारशी कोणाला माहिती नाही, त्यामुळे मी ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या एका वर्षापासून मी इंटरनेटवर लिहितो. आता इंटरनेट, संकेतस्थळ, वेबसाईट ही बरेच लोकांना अपरिचित नावे आहेत. तशी मला पण ती 1 वर्षापूर्वी अपरिचित नाव होती. मला त्याचं काहीच माहिती नव्हतं. पण काहीतरी करायचं म्हणून कॉम्प्युटरवर बसून इंटरनेट कनेक्टिव्हिटी घेऊन मी इंटरनेटवर गेलो आणि गुगल सर्च बॉक्समध्ये सुरुवात करायची झाली. गुगल सर्च बॉक्समध्ये मी शेतकरी आत्महत्या हा शब्द लिहिला आणि क्लिक केलं. मला 2 लेख मिळाले. एक लेख होता मायबोलीवर सोनवणे यांचा आणि दुसरा लेख होता एका ब्लॉगवर मेहनतळे यांचा. मी ते दोन्ही लेख वाचले. दोन्ही लेखाचा संबंध होता शेतकरी आत्महत्येशी. आणि ते लेख वाचल्यानंतर माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की यांनी जे लिहिलंय हे वस्तुस्थितीपासून फार दूर आहे. मग म्हटलं आपणच काहीतरी लिहायला पाहिजे इथे, त्याच्याशिवाय आपली बाजू कुणाला कळणार कशी. म्हणणं सोपं असं, तुम्ही असं का लिहिलं, तसं काय नाही लिहिलं, पण ज्याला ज्याची जाणीव नसेल तसा तो लिहूच शकत नाही. मुंबईत बसणारी लीना मेहंदळे तुमचे दुःख नाही लिहू शकत, कारण तिला ते दुःखच माहिती नाही. तिथे मी एक कॉमेंट लिहिली. तिचा मुद्दा असा होता की शेतकरी मानसिक विकृतीकडे झुकायला लागला म्हणून आत्महत्या करायला लागला. मी 3 वाक्यात तिच्या बापवर ब्लॉगवर एक कॉमेंट लिहून टाकली की शेतकरी अजून मानसिक स्थिती ढासलेला नाही. पण त्याच्याकडे बघणारी मुंबईतनं ही जी मंडळी आहे यांच्या मला बुद्धीचा संशय यायला लागला. आणि आता तर असं वाटायला लागलं की अशा तऱ्हेनं लेख लिहिणारी व्यक्ती मानसिक विकृतीने ग्रासलेली आहे. अशी कॉमेंट त्यांच्याच ब्लॉगवर लिहिली. त्यानंतर एक निर्णय घेतला. आम्ही स्वतः लेखन केलं आणि इथून माझ्या लिखाणाचा प्रवास सुरू झाला. त्या लेखाचं नाव होतं शेतकरी आत्महत्यावर तज्ञांची मुक्ताफळे. शेतकरी संघटनेमध्ये तो लेख आलाय, तुम्ही अधिकाऱ्यांनी वाचला असेल. आणि तिथून खरी सुरुवात झाली. मी लिहायला लागलो, ते लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. बरेच लोकांना ते आवडायला लागलं आणि मला असं वाटलं की चांगलं व्यासपीठ मिळलं, इथं आपण लिहायला पाहिजे. तेव्हा मला काही फारसं माहित नव्हतं, काही स्पर्धा वगैरे असतात, पुरस्कार मिळतात, कुणी कौतुक वगैरे करते, हे काही आपल्याला माहित नव्हतं. लिहायला लागलो आणि संघटनेचा विचार मांडायला लागलो. आणि हे सगळं झाल्यानंतर मी स्वतःचा एक ब्लॉग काढला. एक ब्लॉग नंतर पुन्हा 3 एकूण माझे 5 ब्लॉग आहेत. 4 सार्वजनिक संकेतस्थळ आहेत. मायबोली, मी मराठी, मनोगत आणि मिसळपाव या 4 सार्वजनिक संकेतस्थळावर मी लिहितो. त्यानंतर माझे 5 ब्लॉग आहेत. त्यातला हा एक ब्लॉग रामनगर मोगरा म्हणून, या ब्लॉगवर मी लिखाण करतो आणि या सगळ्यांमध्ये कविता हा माझा मुख्य विषय आहे. मागच्या महिन्यामध्ये स्टार टीव्हीने एक स्पर्धा घेतली होती आणि चटप साहेब, महत्वाचं म्हणजे त्या स्पर्धेमध्ये जे परीक्षक म्हणून होते, एक साधना संपादकाचे श्री विनोद कुमार शिरसाट, एक माधवराव म्हणून IT तज्ञ आणि तिसऱ्या ज्या होत्या त्या लीना मेहंदळे होत्या. ज्यांच्या ब्लॉगवर तुम्ही मानसिक विकृतीने ग्रासले आहात अशी कॉमेंट मी त्यांच्या घरात जाऊन लिहिली. त्या परीक्षक होत्या आणि त्यांनी माझा ब्लॉग निवडला. माझ्यासाठी हा एक फार मोठा क्षण आहे आयुष्यातला.
त्यांनी स्टार टीव्हीनी हजारो ब्लॉक पैकी एकूण 36 ब्लॉक निवडले पुरस्कारासाठी. त्या 36 ब्लॉक मध्ये तऱ्हेतऱ्हेचे वेगवेगळे विषयाचे ब्लॉग आहेत. IT विषयातले आहे, गद्य लेखनातले आहे, पद्य लेखनातले आहे, फोटोग्राफीचे, हे 36 विषयातले 36 ब्लॉग निवडले. त्यात माझा ब्लॉगचा शेती आणि शेतकरी कविता या ब्लॉगचा 9वा क्रमांक आला. जगाच्या पाठीवर 9वा क्रमांक आला. आणि त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की त्या 36 मध्ये कवितांचा म्हणून माझा एकमेव ब्लॉग आहे. तर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या महिन्यामध्ये मला मुंबईला बोलावलं जाईल, तिथे पुरस्कार होईल, रेकॉर्डिंग होईल आणि टीव्हीवर तो एक स्वतंत्र एपिसोड म्हणून दाखवला जाईल. हे सगळं ठीक आहे. पण जेव्हा नागपूरच्या भेटीमध्ये चटक साहेबांची माझी भेट झाली, त्यांनी मला म्हटलं की तुझा सत्कार ठरलाय, तेव्हा मी थोडा हादरलो असं एवढ्यासाठी की अशी काही आपल्याला सवय नाही सत्कार वगैरे स्वीकारायची. मी त्यांना म्हटलं साहेब, हे सत्कार वगैरे बरोबर नाही, टाळलं तर बरं होईल. तर ते म्हणाले आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही करायचं तर तुम्ही करायचं. वर्ध्याला मिटिंग झाली. वर्ध्याच्या मिटिंग मध्ये मी सगळ्यांसमोर म्हटलं की हे टाळलं तर बरं होईल, शक्यतो घेऊ नये. तर भालशंकर सर, सरोजताई आणि शैलताई म्हणाल्या आपण असं करू, सत्कार नाही करू, कौतुक करू. आता शब्द बदलतात. कौतुक म्हटलं आता ठीक आहे, कसं सत्कार मी नाही म्हटलं, कौतुक नाही म्हणू शकत नाही. तुम्ही माझं कौतुक करू नका असं म्हणू शकत नाही. शेवटी हा कार्यक्रम ठरला. मी याला थोडी माझी नाराजी होती किंवा मी नाही म्हटलं याचं काही कारण आहे. माझ्यासमोर 3 प्रश्न आहेत ज्याची मला अजूनही उत्तरे मिळालेली नाही.